हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इलेक्ट्रिकल ओरा. आपण लास्ट लेक्चरमध्ये पॉवर म्हणजे काय ते समजून घेतलं होतं. आता एनर्जी म्हणजे काय ते समजून घेऊयात. आज आपण एक रिअल लाईफ युजफुल टॉपिक बघणार आहोत. इलेक्ट्रिसिटी एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी बिल कसं कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट वी सी व्हॉट इज एनर्जी. एनर्जी म्हणजे काय. एनर्जी म्हणजे आपली कार्य काम करण्याची क्षमता किंवा कॅपॅसिटी. लेट्स वी सी एनर्जी फॉर्म्युला. एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाइम. लेट्स वी सी एनर्जी युनिट विथ एक्झाम्पल. इलेक्ट्रिक एनर्जीचं युनिट किलोवॅट अवर असतं. ते कसं ते समजायला एक एक्झाम्पल घेऊयात. जर 1000 वॅटचं डिव्हाइस 1 आवर चाललं तर ते 1 युनिट एनर्जी यूज करतं. आता आपण हे इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये कसं यूज करायचं ते बघूयात. आपल्याला फॅन दिला आहे 100 वॅटचा आणि टाईम दिला आहे 10 आवर्स, म्हणजे तो 10 आवर्स चालतो आणि एनर्जी फाइंड करायची आहे. फर्स्टली आपल्याला फॅनचं वॅट म्हणजेच 100 वॅट किलोवॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजेच 100 वॅट इक्वल टू 0.1 kW. चला तर मग आता एनर्जीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून पाहूयात. एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाईम. म्हणजेच एनर्जी इक्वल टू आपल्याकडे पॉवर आहे 0.1 kW आणि टाईम आहे 10 आवर. तर एनर्जी इक्वल टू 0.1 kW इंटू 10 आवर. एनर्जी इक्वल टू 1 किलोवॅट अवर. म्हणजेच आपली एनर्जी आली 1 युनिट. चला तर मग आता बिल कॅल्क्युलेशन फाइंड करूयात. जर 1 युनिटची प्राईस ₹5 असेल तर टोटल बिल इक्वल टू 1 इंटू 5 इक्वल टू ₹5. म्हणजे फॅन 10 तास चालल्यावर ₹5 कॉस्ट येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे डिव्हाइसेस किती पॉवर किती टाईम यूज करते आणि इलेक्ट्रिक एनर्जीचं युनिट किलोवॅट अवर असतं. म्हणजेच 1 किलोवॅट अवर इक्वल टू 1 युनिट. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा अँड अशाच इझी लर्निंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.